सुरेश धस होते. सुरेश धस असं सांगतायत की या सगळ्या प्रकरणी आता नेमकं सरकारी पातळीवरती काय काय सुरू आहे. एसआयटीतले अधिकारी बदलले गेलेत आणि उज्ज्वल निकम यांना तिथं आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याची ऑर्डर सुद्धा निघेल असं ते सांगतायत. पण आश्चर्यकारक हे आहे की सुरेश धस असं म्हणाले की आज दिवसभर काय घडलं हे मला माहीत नाही, जे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मग याचं नेमकं कारण काय, उद्या आपण त्यांना विचारूया. पण एक गोष्ट आहे की आज ज्या प्रकारे मस्साजोगमध्ये आंदोलन झालं, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा आणि वाल्मिक कराड यांच्यावरती एक प्रकारे खुनाच्या गुन्ह्याचा दाखल करावा आणि मोक्का सुद्धा लावावा, अशा प्रकारची जी मागणी आज करण्यात आली. त्यानंतर त्याच्यासाठी त्यांनी थेट पोलिसांना चकवा देत आंदोलन केलं. हे आंदोलन केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यांच्या या शोले स्टाईल आंदोलनाच्या नंतर मग मनोज जरांगे पाटील यांची एंट्री झाली आणि जरांगे पाटलांना त्यांना फोन करून समजून सांगावं लागलं आणि मग कुठे हे आंदोलन थांबलं. काय घडलं दिवसभर जे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता तुम्ही सविस्तर बघाल, पण सुरेश धस यांना माहित नाही. एसपी सर खाली आलेले आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. खाली चला प्लीज. हो हो प्लीज हो. विनंती आहे, प्लीज विनंती आहे. तुम्ही काय सांगायचं खाली सांगा ना. धनंजय, आपली दुपारी भेट झाली होती, त्याच्यानंतर तुम्ही सांगितल्यावर मी टीम पाठवलेली आहे. नाही, आपण दुपारी सोमवारी बीडच्या मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीय आणि इथल्या ग्रामस्थांचा आक्रोश बघायला मिळाला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यांनी गनिमी कावा करून हे आंदोलन केलं. गावातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचं ग्रामस्थांनी रविवारी जाहीर केलं होतं. पण सोमवारी अचानक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. यावेळी ग्रामस्थही चांगलेच आक्रमक झाले. मुख्यमंत्र्याला मागणी आमची आहे की कराडला फाशी देणे. 302 मध्ये कराडला अटक करा. काय मागणी आहे ताई? 302 मध्ये कराडला अटक करा. अहो, सगळे गुन्हेगार अटक होते तर त्यांना ते होते आणि हल्लाच कसे ते आरोपी कस काय ते होत नाहीत. सगळे चिल्लर चल्लरला आरोपी करत तुम्ही, हे मेन आहे ह्याला आरोपी करत नाहीत का? असं कसं न्याय कसा हे? दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटीलही मस्साजोग गावात दाखल झाले. जरांगे पाटलांनी धनंजय देशमुखांना पाण्याच्या टाकीवरून खाली येण्याचं आवाहन केलं. पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. तसंच फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. बराच वेळ हे आंदोलन सुरू राहिलं, पण मनोज जरांगे आणि पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख आणि गावकर यांनी आंदोलन मागे घेतलं. हॅलो, हां, या ना, खाली या ना. एसपी साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी. आता पुन्हा तुम्ही एसपी साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली. तुम्हाला बोललेत पण ना फोनवर ते. पोलिसांनी वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय, पण त्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप देशमुख कुटुंबाकडून केला जातोय. एकीकडे वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असताना देशमुख कुटुंबानं हे आंदोलन केलं. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव सातत्यानं घेतलं जात आहे. मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यामुळेच कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही केला जातोय. पण आता देशमुख कुटुंब कारवाईच्या मागणीकरता आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. त्यांनी सरकार आणि पोलिसांना मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे सरकार यावर कोणती भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे. बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सोमवारी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आंदोलन केलं. यावेळी मस्साजोगचे ग्रामस्थ सुद्धा चांगले संतप्त झालेले होते.
वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ते करतायत. पण आता या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनी काही सवाल उपस्थित केले. त्यामुळे एक प्रकारे या सगळ्या आंदोलनाला आता वादाचं तोंड. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटून गेलाय. पण आता देशमुख कुटुंबियांचा धीर सुटत चाललाय. त्यामुळे सोमवारी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आंदोलन केलं. वाल्मिक कराडच्या विरोधात मकोका लावा आणि फरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या वेळेला मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे सुद्धा हजर होते. जरांगे यांच्या मध्यस्थीमुळेच धनंजय देशमुख यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. तुम्ही आरोपी वाचवायला लागलात असे आता शंका यायला लागला. जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला याचा अर्थ या राज्यातल्या लोकांनी जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतो, तुम्हाला पण स्वतः चालवतोय. मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही देशद्रोही. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर जी टीका केली त्यावरून आता सत्ताधारी सुद्धा काहीसे आक्रमक झाले आहेत. मस्साजोगमधल्या या आंदोलनावरतीच सत्ताधाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. संतोष देशमुख प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार सांगत आहेत. तशी कारवाई सुद्धा सुरू आहे. आणखी कारवाई कठोर या ठिकाणी होईल. परंतु माझी एक विनंती आहे की स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलावत्या धन्याला खुश करण्यासाठी या हत्येचं राजकारण कुणी करता कामा नये, होऊ नये. मराठा आरक्षणाच्या लढ्यापासूनच मनोज जरांगे वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना पाहायला मिळाले आहेत. तर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलंय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाल्याचं चित्र आहे. हे सत्ताधाऱ्यांनाच वाटत असेल ना. आम्हाला वाटायचं काय करणार, आम्ही तर संयमानच आहेत. आम्ही कुठला अपार्लमेंटली शब्द बोलला नाही कधी एकेरीवर. म्हणजे मी स्वतः कधी मुख्यमंत्र्याच्या याच्यावर म्हणजे मला जे कायद्याच्या चौकटीत बोलायचा अधिकार आहे तेच मी बोलतोय. म्हणजे मला वाटतंय मी या 1.25 महिन्याच्या काळामध्ये कुठलाही अनपार्लमेंटरी लँग्वेज वापरली नाही, बोललो नाही, बोलणार नाही. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी विविध शहरात मोर्चे काढण्यात आले. विशेष म्हणजे विरोधकांसह भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं होतं. त्यामुळे राज्य सरकारनं याची दखल घेत CIDकडे तपास सोपवला. तसंच SITची चौकशी सुद्धा नेमली. दरम्यान देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येते. पण न्यायासाठी देशमुख कुटुंब आक्रमक झाल्यामुळे CIDच्या तपासावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. पण हे आंदोलन सत्ताधाऱ्यांना काही रुचलं नाही. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.